नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आज आहे ना 18 तारीख आहे. 18 तारखेला आम्ही उमरपाटी भिलगाव हे आश्रम होता. उमरपाटी भिलगाव हा आश्रम होता. आम्ही रात्रीचा आहे ना रात्री विश्रामाला होतो उमरपाटी भिलगाव. आता आम्ही जाणार आहे पुढे धडगाव. धडगाव आम्हाला आहे 20 किलोमीटर ते 22 किलोमीटर. 22 किलोमीटर आमचं रनिंग आहे. जसं त्याच्या पुढं परत 20 किलोमीटर 40 किलोमीटर रनिंग आहे. म्हणून आम्ही 20 किलोमीटरवरतीच थांबणार आहे. तर उमरपाटी भिलगाव आज थंडी भरपूर वाढलेली आहे. थंडी वाढल्याच्या नंतर परिक्रमावासी काय करतात, थोडे लेट उठतात आणि थंड पाणी असल्यामुळं आंघोळी ते लेट करतात. त्यामुळं आत्ता आम्ही 7 सव्वा 7ला निघालो आहे आणि आज 20 ते 22 किलोमीटर 2-3 वाजेपर्यंत रनिंग होऊ शकतं. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आम्ही आहे ना आता आहे ना उमरपाटी भिलगावला सोडून आहे ना, तर आम्ही भिलगाव म्हणजे उमरपाटीच्या भिलगाव 2 किलोमीटर पुढं आहे. तर आम्ही उमरपाटीमध्ये थांबलो होतो. तिथं आश्रम आहे. तो आश्रम आहे पुण्याचा आश्रम आहे. निरंजनी आश्रम आहे उमरपाटी. ज्यावेळेस आपण आहे ना सावरिया गाव पास केलं का लगेच पुढं बोटीतून पास केलं का लगेच तुम्हाला आहे ना निरंजनी आश्रम लागतो वर लगेच. तो पुण्याचा आश्रम आहे. पुण्याचे आहेत. हे बघा ही मैयाचा बॅकवॉटर आहे. ही उदय नदी आहे. ही जी ती उदय नदी आहे. ही नदी आहे उदय. तर भिलगाव समोर दिसतंय. आम्ही आता जाणार आहे धडगावला. हे शुलपाने जंगल आहे. अजून आम्हाला आहे ना कमीत कमी 4 दिवस आम्ही ह्या जंगलात आहे. असे डोंगर लागतील, दऱ्या लागतील असंच आहे. हे नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रामधून आता आम्ही सकाळी निघालो आहे. 18 तारीख आहे. तर आम्हाला 31 तारखेपर्यंत आम्ही 1 तारखेपर्यंत गुजरातमध्ये जाऊ शकतो समुद्र ठिकाणी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. हे बघा आज आहे ना आम्ही भिलगावला आहे ना भिलगाववरून चाललेलो आहे. ही जी आहे ना ही उदय नदी आहे. उदय नदी आटपाडीला आम्ही मुक्कामी होतो. आटपाडी आणि भिलगाव याच्यामध्ये पाहिलं ना अंतर आहे ना 2 किलोमीटरचा असं. बघा आम्ही आता आलो आहे. आणि ही जी आहे ना उदय नदी मैयाला जाऊन मिळते. तर ही उदय नदी आहे भिलगावमध्ये. तर हे जे आम्हाला आता हे पास केलं का भिलगाव लागेल आणि ही जी आहे ही उदय नदी. तर आम्ही आज 18 तारखेला हे सर्व परिक्रमावासी आहे ना, तर ह्या उदय नदीवर आम्हाला आहे ना आता जायचं आहे पुढे. भिलगाव झालं का 20 किलोमीटर वर आश्रम आहे. 20 किलोमीटरवरती आश्रम आहे. त्या आश्रमावरती जायचं आहे. आम्ही दुपारपर्यंत जाऊ शकतो. दुपारी 2-2:30 जाणार. मध्ये काय आम्हाला भोजन प्रसादी नाही, जेवण प्रसादी जर भेटली तर बघूया पुढे काय असेल ते. कारण काही ठिकाणी बंद केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आहे ना जास्त काही देत नाही आहेत. परिक्रमावासी कमी आहे. अन्न म्हणजे आश्रम कमी आहेत महाराष्ट्रातच. बाकीच्या ठिकाणी भरपूर आहेत. MP मध्ये भरपूर होते, गुजरातमध्ये फुल आहे, महाराष्ट्रातच नाही आहेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. बघा आम्ही भिलगाव पास करून आल्याच्या नंतर आहे ना पुढं आलं ना तर धडगावला जाणार आहे. बघा धडगाव असा रोड आहे. आणि ह्या भिलगाव आहे ना थोडं आहे मोठं आहे. पण तिथे आहे ना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, शाळा आहे, सर्व डॉक्टर वगैरे सोय आहे का भिलगावमध्ये. बघा आता ह्या शुलपानी जंगलामध्ये ज्यावेळेस आपण येतो ना त्यावेळेस तुम्हाला सांगतो आपल्याला भोवतीपासून कमीत कमी नाही म्हणलं तरी 40-50 किलोमीटर अंतर असेल. 50 किलोमीटर अंतरावरती आहे ना आपल्याला पहिले जे लागले ते भिलगावला एक प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे डॉक्टर हे भिलगावमध्ये लागलं. हे परिक्रमा रोडवरती आधीमध्ये असेल ते नाही माहिती.
पण परिक्रमा ज्यावेळेस परिक्रमावासी ज्या रोडने चालतात ना त्या रोडवरती भिलगावला भोवती आणि भिलगाव त्याच्यामधलं अंतर बघा 50च्या जास्त असेल. पण एवढ्या अंतरावरती आपल्याला परिक्रमावासी यांना एक दवाखाना भोवती आणि दुसरा दवाखाना भिलगावला मोठा आहे. आणि भिलगावच्या नंतर आपल्याला जायचं आहे ते दावडी. नर्मदे हर हे परिक्रमा असे चाललेत पुढे. नर्मदे हर बघा आम्ही आहे ना आता भिलगाव पास करून पुढं आलं. आता आम्हाला बोरी लागन तर बोरी लागली का तर बोरी लागेल आम्हाला. बोरी लागून ते एक आश्रम आहे त्या आश्रमावरती आम्ही थोडं भेटलं तर चायप्रसादी थांबा नाही तर नाही बोरी लागून. आणि परिक्रमा असे चालले पुढं. पाठीमागून काय चाललेत आणि हे थोडा घाट लागेल असं अंदाजे. आणि हे सुलपानी जंगल आहे बघा. आणि आता एकदम सावली आलेले 8-6 झाले. अजून आम्हाला बरंच लांब जायचं आहे. नर्मदा परिक्रमा हा रोड आहे. या रोडवरती सर्वजण चालतात. 80-90 वर्षाचे पण असतात. पण हे जरा सगळ्यात कठीण परिक्रमा असेल तर ही नर्मदा परिक्रमा असते. सर्वात लांब परिक्रमा आहे तर ही परिक्रमा आहे. सर्वात पायी चालणारी परिक्रमा आहे ती ही परिक्रमा आहे. नर्मदे हर. बघा आम्ही आहे ना भिलगाववरून आलं. निरंजनीच महाराजांचा एक आश्रम आहे तो धडगाव याला आपल्या त्यांची आहे ना बोरी उंबरपाटी पाडा तिथे त्यांची शाखा आहे. आता ही दुसरी शाखा बोरीला आहे. म्हणजे ते आणि हे निरंजनी महाराजांच्या 2 शाखा आहे. ते आपले परिक्रमावासींसाठी चांगली सेवा देतात. आणि ह्या 2 शाखा त्यांनी आहे ना कमीत कमी 5-7 किलोमीटर अंतरावरती 2 शाखा आहेत. आणि चांगली सोय इथे पण राहण्याची आणि ह्याची व्यवस्था आहे. बोरीमध्ये अन्नप्रसाद पण आहे, बोरीला पण आहे आणि तिकडे पण आहे. दोन्ही ठिकाणी 1 नंबर त्यांची व्यवस्था आहे नर्मदा परिक्रमावासींसाठी. नर्मदे हर. बघा बोरी धडगावमध्ये आहे ना चायप्रसादी घेऊन पुढं निघालो. तिथं पण आहे ना निरंजनी बाबा यांचा आश्रम आहे. आणि एक आटपाडी भिलगाव तिथं आहे. आता इथं पुढं गेल्यावर बोलतात 1 किलोमीटरवरती एक आश्रम आहे. नर्मदे हर. हे बघा आता बोरी धडगाव पास करून पुढं आलो आहे. आणि बोरी धडगाव आणि हे ना भिलगाव निरंजनी बाबा यांचा आश्रम आहे ना भिलगावला एक आहे आणि बोरीला एक आहे. त्यांची दुसरी 2 आश्रम आहेत. आणि हे जे परिक्रमावासी आहे ना या दोन्ही आश्रमामध्ये होते. हे बघा हे सुलपानी जंगल त्या जंगलामध्ये बोरी धडगाव हे ना नंदुरबार जिल्ह्यात येतं. धडगाव हे मोठं तालुक्याचं गाव आहे. आणि हे आपलं जंगल आहे. इथे सर्व सागाचीच जंगल आहे. साग जास्त आहे, साग भरपूर आहे, जास्त प्रमाणात साग आहे. हे बघा. आणि एस-टी ही मला पहिल्यांदा दिसली. हे बघा एस-टीचं मी स्वागत करतो. हे बघा नर्मदे पहिल्यांदा एस-टी गेली. आत्तापर्यंत एस-टी ही ज्या शुल्पानी जंगलामध्ये दिसली नाही, आत्ता पहिल्यांदा. त्याच्यामुळं मोठं गाव तालुक्याचं आहे आणि मोठं गाव असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर इथून पुढे आम्हाला शक्यतो काही प्रॉब्लेम येणार नाही. नर्मदा परिक्रमावासी यांना पण कुणाचा प्रॉब्लेम येणार नाही इथून. जर आता ही जी परिक्रमा नर्मदा परिक्रमावासी यांची व्यवस्थित हो. नर्मदे मैया.